नमस्कार मंडळी। IPL 2024-22 मार्च पासून सुरू होणार असल्याचं समजतंय। IPLचे चेअरमन अरुण धुमल यांनी मंगळवारी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। सार्वत्रिक निवडणुका असून सुद्धा संपूर्ण स्पर्धा ही भारतातच खेळवली जाणार आहे। पाहूयात याच संदर्भातला हा व्हिडिओ। लोकसभा निवडणुकीच्या तारखा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे। एप्रिल आणि मे महिन्यात देशातल्या सार्वत्रिक निवडणुका होणं अपेक्षित आहे आणि IPLच्या 17व्या सीझनचं संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर न होण्याचं हेच मुख्य कारण आहे। या संदर्भातली माहिती देताना अरुण धुमल म्हणाले की 2 टप्प्यांमध्ये IPLचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे। सुरुवातीला फक्त पहिल्या 15 दिवसांचं वेळापत्रक जाहीर होईल आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित मॅचेसची यादी निश्चित केली जाईल। अरुण धुमल यांनी माहिती देताना सांगितलंय की सरकारी यंत्रणांच्या सोबत जवळून काम केलं जातंय आणि आधी सुरुवातीचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर संपूर्ण स्पर्धा फक्त भारतातच खेळवली जाण्याच्या अनुषंगाने नियोजन केलं जाईल। या आधी सुद्धा विविध कारणांमुळे IPLची स्पर्धा भारताबाहेर खेळवण्यात आलेली होती। 2009 मध्ये ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली होती, तर 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे काही सामने हे UAE मध्ये खेळले गेले होते। पण 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुका असून सुद्धा ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्यात आलेली होती। IPL संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनीच T20 वर्ल्ड कप देखील सुरू होणार असल्याने IPLची फायनल मॅच ही 26 मे रोजी होण्याची शक्यता व्यक्त होतीये। साधारणपणे IPLची पहिली मॅच गेल्या वर्षीच्या फायनलिस्ट टीम्समध्ये खेळवली जात असते। अशा परिस्थितीमध्ये यंदाची पहिली मॅच 2023च्या IPLची विजेती टीम चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेती टीम गुजरात टायटन्स यांच्यात होणार असल्याची माहिती मिळतेय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।